जयश्रीताईंनी मानसीताईंनी सांगितलं की तुमच्याकडून काहीतरी सादर केलं पाहिजे म्हणून मी करते. खूप काही वर्कआउट नाही केलं आहे. आधी नाटक मी पाहिलं होतं एकांकिका, विषय होता बेटी बचाओ बेटी पढाओ. आणि आता नागपूरला जेव्हा ऑल इंडियाच्या स्पर्धा तिकडे नाटक होतं आणि त्याच्यात मी थोडीशी पार्श्वभूमी सांगितल्याशिवाय मी काय सादर करते ती कळणार नाही. तर त्याच्यात त्या म्हणजे मी बाई प्रेग्नंट असते आणि मग त्या नवऱ्या सांगतो की नाही तुला मुलगी चेक करतो, तुला मुलीचा गर्भ आहे तर तुला तो अवॉइड केला पाहिजे. त्या बाईची मनस्थिती तिला नसतं करायचं, पण शेवटी पुरुषप्रधान संस्कृती अजूनही आहे आपल्याकडे. तर तिला नवऱ्याच्या आग्रहाखातर तिला ठरतं की उद्या आपण जाऊन आपला गर्भपात करायचा. तर ती अस्वस्थ होऊन रात्री झोपते आणि ती झोपल्यानंतर तिचा गर्भ तिच्या स्वप्नात येऊन ते काही संभाषण आईशी करते. ते छोटंसं मी सादर करण्याचा प्रयत्न करते. आपण सगळे मान्य करून घ्या. कृपया सर्वांनी सभागृहात शांतता राखावी. परत सर्वांनी शांतता राखा प्लीज. अगं मी बोलते, तुझा अंकुर. अगं मी तुझी मुलगीच बोलते. तुझ्या गर्भात ओळखा नाहीस ना मला? कशी ओळखी? खरेच तू मला जन्म देशील ना? आई मला तुझ्या पोटी जन्म घ्यायचा आहे, तुझ्या सहवासात वाढायचंय, हे जग पाहायचंय. किती सुंदर आहे आई. मला जन्म देशील ना? आई मी ना तुझ्याकडे कधीच असं काही नाही. तू सांगशील ते ऐकेल. मला ना तुझ्यासारखं व्हायचंय. मला हे जग पाहायचंय. किती सुंदर आहे ना? मी शिकेन, बागडेन, खूप मोठी होईल. शिकवशील ना? पण घाबरू नको. मी तुझ्याकडे कधीच हट्ट करणार नाही. तू सांगशील ते करेल. खूप शिकेन, खूप मोठी होईल. मग तू छाती ठोकून सगळ्या जगाला सांगशील की पहा ही माझी मुलगी. आई खरंच मला जन्म देशील ना? आई खरं सांग, उद्या डॉक्टर तुला माझ्या खरंच वेगळं करणार आहेत का? अगं तुझा अंकुर तुझ्यापासून वेगळं करणार आहेत का? तुझ्या गर्भात मला मारून माझे छोटे छोटे तुकडे करून मला बाहेर पडलं जाईल आणि तुझी फुसफुस